अर्धी वाटी मसूर गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली मस्त दुप्पट अशी फुललेली आहे. त्याचबरोबर 1.5 वाटी लांब दाण्याचा बिर्याणीचा तांदूळ 10 मिनिटं पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भिजत ठेवलेला. कुकरमध्ये आता 1 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं, दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 काळी मिरी आणि अर्ध चक्री फूल, तमालपत्रीचं पान घेतलेलं आहे. उभा चिरलेला कांदा घालून खडे मसाल्याने कांदा चांगला परतून घेतलेला आहे. कांदा परतून झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून आलं लसूण पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊ. एक छोट्या आकाराचा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा तेलामध्ये चांगला मऊसर होईतोपर्यंत परतून घेऊ. कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद, 1.5 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून मसाले थोडे परतून घेऊ. मसाले परतून झाल्यानंतर भिजवलेली मसूर घालू आणि साधारण 1 मिनिटं ही मसूर मसाल्यांसोबत परतून घेऊ. मसूर चांगली परतून घेतल्यानंतर भिजवलेला तांदूळ घालू. तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे. तांदूळसुद्धा मस्त असा परतून घ्यायचा. मसूर आणि तांदूळ परतून घेतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजे 1.5 वाटी तांदळासाठी 3 वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे. गरम पाणीच घालायचं म्हणजे भात झटपट असा तयार होतो. 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता गॅस मिडियम करून कुकरचं झाकण लावू आणि मिडियम गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊ. 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय झटपट असा मसूर भात तयार झालेला आहे. जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं असं बनवायचं असेल तर हा मसूर भात नक्की बनवून बघा.